न्यायालयाच्या पुढे आहोत का आपण? न्यायालयाचा काय सन्मान मान ठेवणार आहोत का नाही सभापती महोदय? आपण न्यायालयाच्या पुढे तरी कुणी या देशामध्ये नाही आहे सभापती महोदय. आता न्यायालयानं निर्णय दिला 25/2/26 ला छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं निर्णय दिला की 4 आठवड्यामध्ये 1 नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेत आलेल्या पण त्यानंतर 80, 40, 100% अनुदानावर जे शिक्षक आले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. सभापती महोदय दंड सुद्धा ठोठावला 10,000 रुपयाचा. आता याच्यापेक्षा काय करायचं? शिक्षा करायची काय न्यायालयानं आपणाला? आणि 4 आठवड्यामध्ये निर्णय घ्या. आता 25/2/26 आज कोणता महिना आहे? जुलै महिना आहे. 4 आठवडे तर होऊन गेले सभापती महोदय. न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. आता उत्तर काय देणार? हे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे ना सभापती महोदय. त्याचा निर्णय नाही लागलेला, मान्य आहे आम्हाला. परंतु शेवटी आम्ही का बांधतोय? कारण पेन्शन ही आमच्या जीवनाची काठी आहे सभापती महोदय. आपल्याला पण माहिती आहे, आपल्याला सुद्धा पेन्शन मिळतंय, पण ती मी नाकारलेली आहे. पण सभापती महोदय 1 नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेत आलेत. त्यांचं चूक आहे का सेवेत आले म्हणून? त्यांची नियुक्ती दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी त्या तेव्हा कोणती पेन्शन होती सभापती महोदय? 1982 ची जुनी पेन्शन होती सभापती महोदय. जीवनाची कुटुंबाशी निगडीत आहे सभापती महोदय. एवढं पोटतिडकन आम्ही या ठिकाणी बोलतोय, आपल्याला पण जाणीव आहे. आणि म्हणून तेव्हा तीच पेन्शन लागू होती. ती का लागू करत नाही आपण? आमची शाळा 100% अनुदान नव्हती, त्याच्यामध्ये आमचा दोष काय? तुमच्याकडे पैसे नव्हते अनुदान द्यायला आणि त्यामुळे 1 नोव्हेंबर 5 नंतर या सगळ्या आल्या. त्याच्यामध्ये शेवटी माझी एवढीच विनंती आपल्याला सभापती महोदय की न्यायालयानं एक नाही, नागपूर खंडपीठानं दिला, संभाजीनगरनं त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आपण आता ठीक आहे, तुम्ही निर्णय घ्या ना, आम्ही सुप्रीम कोर्टातली याचिका मागे घेऊ ना सभापती महोदय. निर्णय व्हा म्हणून याची काय, त्याची कशाला वाट बघताय आपण? मागे आता आपल्या राज्य सरकारनं किती विरोधाभास आहे सभापती महोदय? 1 मिनिटामध्ये सांगतो की 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्यांची जाहिरात 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची होती त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केली. आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये निर्णय झाला. जाहिरात त्याच्या पूर्वीची असताना नियुक्ती तर 1 नोव्हेंबर 5 नंतरची आहे मंत्री महोदय. अशा लोकांची त्यांना दिलंय म्हणून आमचा काही त्याच्यामध्ये त्याला विरोध नाही, पण आमची तर जाहिराती पहिलीची आहे, नियुक्ती सुद्धा पहिलीची आहे. असं असताना आम्हाला मात्र वंचित ठेवलं जात आहे. त्यामुळे या निमित्तानं माझी सभापती महोदय हात जोडून विनंती आहे सरकारला, हात जोडून की या राज्यातल्या 26,000 शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांचे रिटायर झाले बिचारे, आज त्यांना खायला घरी सभापती महोदय दाणे नाहीत, ही परिस्थिती आहे. काल 6 तारखेला आझाद मैदानावर त्यांनी भीक मागून आंदोलन केलं सभापती महोदय, भर पावसामध्ये. शेवटी याचा कळवाला आला पाहिजे ना सरकारला सभापती महोदय. एवढा आम्ही जीव तोडून या ठिकाणी बोलतोय. तेव्हा माझी एकच विनंती आहे की सरकार या ठिकाणी आम्हाला हा निर्णय दिला पाहिजे की 1 नोव्हेंबर 5 पूर्वी होय तुमची नियुक्ती दिनांक आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही जुनी पेन्शन योजना 1982 ची लागू करतोय, असं उत्तर सभापती मध्ये अपेक्षित आहे मंत्री महोदयाकडून. ती ते द्यावं अशी मी विनंती या निमित्तानं करतो. मंत्री महोदय. सभापती महोदय, राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या अनुषंगाने या ठिकाणी अर्धा तासाची चर्चा उपस्थित सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी केली, सन्मान्य सरनाईक साहेब, सन्मान्य विक्रम काळे साहेबांनी, आणि या अनुषंगानं वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. 1 नोव्हेंबर 2000 पूर्वीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जे 100% अनुदानावर होते त्यांना जुनी पेन्शन योजना आपली या ठिकाणी लागू आहे. परंतु ज्या शाळा 100% अनुदानावर नव्हत्या त्यांना अजूनपर्यंत आपण जुनी पेन्शन योजना लागू केली नाही, असा आपला मुद्दा आहे. त्या व्यतिरिक्त देखील पेन्शनच्या इतर बाबी, महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी अभ्यंकर साहेबांनी सांगितल्या. तर या सर्व बाबींचा उलगडा करण्याकरिता तातडीनं मंत्री महोदयांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल. मंत्री महोदयांच्या दालनात त्या तो अधिकार त्यांचा आहे. मान्य मंत्री महोदयांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात येईल आणि याच्यावर मार्ग काढला जाईल. ठीक आहे. लक्षवेधी आपला सूचना 12 सर मंत्री